ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवद्गीता ही या सृष्टीवरील सर्वात अनमोल संपत्ती आहे. परमामृताची महान नदी, अमृताची महासागर आहे. एखादी महिला जेव्हा तिच्या घरामध्ये ती भगिनी जेव्हा स्वयंपाक करते आणि विविध स्वादिष्ट रुचकर पदार्थ तयार करते आणि ते सर्व रुचकर स्वादिष्ट पदार्थ एका थाळीमध्ये जेव्हा घालून आणते आणि सेवन करण्यास देते, अशा प्रकारची स्वादिष्ट रुचकर पदार्थांची थाळी म्हणजे भगवद्गीता आहे. भगवद्गीता ही अतुलनीय आनंदाचा सागर आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात.